बीडमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 40 टिप्पर चालकांना 150 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात नोटीस बजावलेल्या होत्या। खुलासा अमान्य करत ही कारवाई सध्या करण्यात आली आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय, बीडमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 40 टिप्पर चालकांना हा 150 कोटींचा दंड आकारण्यात आलाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, मोठी कारवाई सध्या ही म्हणावी लागेल। गौरी, आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा सगळा प्रकार आहे। यातून अनेकदा मोठ्या घटना देखील घडल्या आहेत गुन्हेगारी स्वरूपाच्या। त्यामुळे आता कुठेतरी पोलीस आणि महसूल प्रशासन अशी दुहेरी कारवाई या विरोधात केली जात आहे। पोलिसांनी नुकतेच वाळू माफियांना बोलून त्यांना इशारा दिला होता, यापुढे जर वाळू वाहतूक करताना आढळले तर कारवाई करण्यात येईल। त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी देखील महामार्गावरील जे सीसीटीव्ही फुटेज आहेत त्याची तपासणी करून 40 टिप्पर चालकांना हा 150 कोटींचा दंड ठोठावला आहे। यामध्ये जेवढ्या फेऱ्या या टिप्पर चालकांनी केल्या होत्या 3300 फेऱ्या या टिप्परच्या आढळून आल्या होत्या। त्यानुसार प्रति फेरी 4,57,000 रुपये प्रमाणे हा दंड ठोठावण्यात आला आहे। आता हा दंड जो आहे तो 7 दिवसात भरणं अपेक्षित असून जर 7 दिवसात हा दंड भरला नाही तर पुढील कारवाई केली जाणार आहे। तसेच या टिप्पर चालकांना या निर्णयाच्या विरोधात आयुक्तांकडे दाद देखील मागण्याची मुभा देण्यात आली असून आता हे टिप्पर चालक कशा पद्धतीने या सगळ्या दंडाला सामोरं जातात आणि ही दंडाची कारवाई टाळण्यासाठी काय उपाययोजना करतात हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी तुर्तास तरी अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात महसूल आणि पोलीस प्रशासन मात्र ठोस पावले उचलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गौरी, नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।